नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र इंगोले, नांदेड जिल्हा कार्यकारिणी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी सेवेत लागलेले आहेत, त्यांचे आई वडील काय मोठ्या पदावर नाहीत किंवा आमदार खासदाराचे मुले नाहीत. जे आहेत ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुले आहेत. कारण आजच्या जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि तो कमावाच लागतो. त्यामुळे आपल्याला जी नोकरी लागली आहे ती खूप महत्त्वाची आहे. आजकाल सरकारी नोकरी मिळवणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळाली ती आपण टिकू आणि या अन्यायाविरोधात लढू, सोबत जिंकू. पण यासाठी सर्वांनी एकजूट होणे खूप महत्त्वाचे आहे. आपली एकजूट जर झाली तर अशक्य असणारी गोष्ट शक्य करता येते. त्यामुळे माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सरकार विरुद्ध लढा द्यायचा आहे आणि तो जिंकायचा पण आहे. त्यामुळे आपल्याला अनमोल रत्न मिळाली आहेत. आदरणीय तुकाराम बाबा महाराज हे आपल्यासाठी जीवाचं रान करून लढा देत आहे आणि बाबांना आपल्या सर्वांची साथ ही महत्वाची आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या 1 ऑगस्ट रोजी सांगली येथे कृष्णामाई घाट आमरण उपोषण करणार आहे. त्या उपोषणाला आपल्याला भरभरून मोठ्या ताकदीने लढा द्यायचा आहे. मायबाप सरकारला विनंती करायची आहे आणि रोजगार मिळवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी सांगली येथे उपोषणासाठी आपली उपस्थिती दर्शवावी. धन्यवाद.